काल प्रणितीताई शिंदे यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे, मला प्रणितीताई शिंदे यांच्या वाक्याचं अतिशय आश्चर्य वाटतंय की आमचा उमेदवार डिक्लेअर अजून झालेला नसताना तुम्हाला पराभवाची भीती वाटायला लागली आहे. आणि प्रणितीताई, तुम्ही हा जो केविलवाणा पब्लिसिटी स्टंट करताय, यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे की तुम्हाला मतं मिळवायची आहेत? ती तर तुम्हाला मिळणारच नाही. यापूर्वी तुमच्या वडिलांचा 2दा पराभव झालेला आहे आणि आमचा आता उमेदवार डिक्लेअर नसताना तुम्हाला तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली, हेच यातनं साध्य होत आहे. 4-2 लोकांना घेऊन तुम्ही फिरताय. वास्तविक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने आरोप करणं म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. लोक ह्याला चांगलं उत्तर देतील. काल प्रणितीताई शिंदेंचा पंढरपूर तालुक्यामध्ये गावभेट दौरा होता. तर त्यांना या गावभेटी दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या सभा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामसभेमध्ये उधळून लावलेल्या आहेत. तर सरकोलीमध्ये काल मराठा समाजाच्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा या घोषणा देत त्यांची सभा उधळून लावली. तर प्रणितीताईंनी त्या संदर्भात बाईट देताना असं सांगितलेलं आहे की ते लोक मराठा आंदोलक नसून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी होते, गुंड होते. तर आम्ही प्रणितीताईंना आज आवाहन करत आहे की ते भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते हे सिद्ध करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाची माफी मागावी. त्यांचे असे वक्तव्य येण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या पायाखालून जमीन निसटलेली आहे. कारण त्यांना स्पष्ट जाणवत आहे की प्रत्येक गावामध्ये आपल्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब सत्तेत असताना त्यांचा 1.5 लाखाहून अधिक मताच्या फरकानं पराभव झालेला आहे व आपला पराभव 2 ते 2.5 लाखाच्या मतांनी होतो का काय, या भीतीपोटी त्यांनी अशी वायफळ वक्तव्य केलेलं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना एक आवाहन करतो, त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फिरून देणार नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.